पनवेलमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडलाय। पनवेलमधील नाईट रायडर्स डान्स बारची मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी रायगडमधील डान्स बारचा मुद्दा उपस्थित केल्यावर मनसैनिक हे आक्रमक झालेत। शिवरायांच्या पावन रायगडमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे? शेकापच्या कालच्या मेळाव्यामधून राज ठाकरेंनी सरकारला सवाल उपस्थित केला होता। राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच रात्री मनसैनिकांनी डान्स बार फोडलाय। डान्स बार विरोधात पनवेलचे शहराध्यक्ष योगेश चिले हे आक्रमक झालेत। मनसैनिकांकडून डान्स बारची तोडफोड करण्यात आली आहे। मराठी माणसांचं मराठीवरचं प्रेम आणि संदीप देशपांडेंच्या टी शर्टवरचा मजकूर हा वेगळा सांगण्याची गरज नाहीये, कारण आपण पाहिलं तर संदीप देशपांडे त्यांच्या टी शर्टवरतून नेहमीच मजकूर प्रति आपल्याला संदेश आहे तो देत असतात। काल राजसाहेब आहेत ते पनवेलमध्ये गेलेले होते आणि रात्री आहे ती डान्स बारची आहे ती तोडफोड झालेली आहे। मला वाटतं राजसाहेब नेहमी वेगवेगळ्या भाषणामधून वेगवेगळे मुद्दे मांडत असतात आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर करत असतात। जे वक्तव्य साहेबांनी काल केलं त्याची प्रतिक्रिया आपल्याला रस्त्यावर दिसली। संदीप देशपांडे यांच्या टी शर्टवरती आहे आणि संदीप देशपांडेंचं जे टी शर्ट आहे त्याच्यावरती मजकूर आहेत ते सध्या चर्चेचा विषय आहे ते बनलेला आहे। समीर शेळकेसह निखिल लंपुडार न्यूज मुंबई। पुढची अपडेट, हिंदू आहोत हिंदी नाही, संदीप देशपांडे यांच्या टी शर्टची चर्चा रंगली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टी शर्ट छापलंय। राज ठाकरेंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हिंदू आहोत हिंदी नाही अशा आशयाचं टी शर्ट हे संदीप देशपांडे यांनी छापलेलं आहे आणि ते परिधान करून राज ठाकरे यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे।